खेळ हा पाठशिवणीचा, जसा ऊन सावलीचा, आयुष्यातील सुखदुःखांचा खेळ हा अविरत चालायचा। नमस्कार रसिक श्रोते हो, मी विद्या आजच्या व्हिडिओत पुन्हा एकदा आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत करते। रसिक हो, खरं तर सुखदुःखाच्या ऊन सावलीत आपण सगळेच चालत असतो। कधी सुखाची सावली तर कधी दुःखाचं ऊन सगळेच आपण झेलत असतो। पाठशिवणीचा हा खेळ आपल्या सगळ्यांच्या सवयीचा असतो। सुखामागून दुःख येतं, दुःखामागून सुख येतं, हा निसर्ग नियम आहे। पण कधी कधी दुःखाचं ऊन आपल्याला इतकं होरपळून काढतं की ते दुःख, त्या वेदना अगदी आपल्या सवयीच्या होऊन जातात। या सगळ्याचा विचार करताना सहजच सुचलेली ही कविता, कळत नाही मला असं का होतं, कळत नाही मला असं का होतं, कळत नाही मला असं का होतं, आनंदल्या मनाला कोणतं उधाण येतं, कळत नाही मला असं का होतं, आनंदल्या मनाला कोणतं उधाण येतं। ना दुःख जीवाला जाळी ना वेदना कोणती उरी, ना दुःख जीवाला जाळी ना वेदना कोणती उरी, तरी मन घायाळ आहे का ते कळत नाही। ना दुःख जीवाला जाळी ना वेदना कोणती उरी, तरी मन घायाळ आहे का ते कळत नाही। वारे दुःखाचे आले गेले, वारे दुःखाचे आले गेले, त्यातूनही मी सावरले, वारे दुःखाचे आले गेले, त्यातूनही मी सावरले, तरी मन हे भरून आले का ते कळत नाही, तरी मन हे भरून आले का ते कळत नाही। वाट वेगळी आहे सहज सोपी नाही, वाट वेगळी आहे सहज सोपी नाही, मना जाणीव आहे तरी मन भरून वाहे, वाट वेगळी आहे सहज सोपी नाही, मना जाणीव आहे तरी मन भरून वाहे। मी आनंदी आहे हर्षाचे वाहे वारे, मी आनंदी आहे हर्षाचे वाहे वारे, तरी नयनी आसवांचे झरे का ते कळत नाही। मी आनंदी आहे हर्षाचे वाहे वारे, तरी नयनी आसवांचे झरे का ते कळत नाही। काय मनी आहे कसे ओळखू यावे, काय मनी आहे कसे ओळखू यावे, डोळ्यातला अश्रूंना कसे मी थोपवावे, काय मनी आहे कसे ओळखू यावे, डोळ्यातल्या अश्रूंना कसे मी थोपवावे, कळत नाही मला असे का व्हावे, कळत नाही मला काय मी करावे, कळत नाही मला असे का व्हावे, कळत नाही मला काय मी करावे, कळत नाही मला काय मी करावे। रसिक हो, कविता ऐकल्याबद्दल, व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप आभार, खूप खूप धन्यवाद। नमस्कार।